तर मतचोरीवरून राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले. आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमध्ये. सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीतून हटवले. कर्नाटकाच्या बाहेरचे मोबाईल नंबर मतदारांची नावं हटवण्यासाठी वापरले. महाराष्ट्र, हरियाणा, यूपीतही हीच परिस्थिती. राहुल गांधींचा आरोप. यहां महाराष्ट्र में उसी मोडस ऑपरेंडी से, उसी सिस्टम से यहां पे वोट ऐड हुए. आलंद में डिलीट, रजौरा में एडिशन. 6850. आपको राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं राहुल गांधींना उत्तर. राहुल गांधी लवंगी बारही फोडू शकले नाही. राहुल गांधी एकही पुरावा देऊ शकले नाही. त्यांची खोटी बोलण्याची हिंमत वाखाणण्याजोगी. राहुल गांधींच्या आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. पण लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत. राहुल गांधी हे सिरियल लायर आहे. एकही पुरावा ते आजपर्यंत देऊ शकले नाहीत. एकही नाही. इलेक्शन कमिशन मध्ये देऊ शकलेले नाहीत, न्यायालयात देऊ शकलेले नाहीत. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सबबी सांगणं थांबवा. आताच कर्नाटक सीआयडीला पुरावे द्या. आयोगाने आरोप फेटाळल्यानंतर राहुल गांधींचं प्रत्युत्तर. राहुल गांधींनी आरोप करून चालणार नाही. पुरावे दिले पाहिजे. निवडणूक आयोगाला पुरावे द्यावे, नाहीतर कोर्टात जावं. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आणि जे आरोप करतात त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे जे काय पुरावे आहेत तुम्ही सादर करा, ॲफिडेव्हिट सादर करा. परंतु ते न करता फक्त आरोप करण्याचं काम ते करतायत. ते मी एका आठवड्यात आयपी, ओटीपी आणि ट्रेल द्या. आयोगानं माहिती न दिल्यास वोट चोरांना संरक्षण देते असं मानू. राहुल गांधींचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आव्हान. आप कर्नाटक की सीआईडी को ये सबूत 1 सप्ताह के अंदर दे दीजिए, नहीं तो पूरा हिंदुस्तान के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे तो हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो. माझ्या नावानं मतं डिलीट केली, पण मी केली नाहीत. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आणलेल्या व्यक्तीचा दावा. कर्नाटकातील नावं हटवलेल्यांना स्टेजवर बोलवलं. महाराष्ट्र, हरियाणा, यूपीतही हीच परिस्थिती असल्याचा आरोप. कर्नाटक सीआयडीनं 18 महिन्यात 18 पत्र निवडणूक आयोगाला लिहिली, पण निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही. राहुल गांधी यांचा आरोप. कर्नाटक सीआयडीनं एफआयआर दाखल केल्याचाही केला उल्लेख. ईव्हीएम बाबत काही गडबड होते का हे तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने खुलं आव्हान दिलं होतं. तेव्हा कोणी गेलं होतं का? कोणत्या मतदारसंघात मतचोरी नाही? पक्ष टिकवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर.